हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं आणि ताईंचं स्वागत करत आहे। तर आज आहे दिवस शनिवार। तर इथे शनिवारी मी हळदी कुंकू करायचं ठरवलेलं होतं, कारण माझं हळदी कुंकू बाकीच होतं। तर मग आता हळदी कुंकू करण्यासाठी इथे मी छान असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि अशा प्रकारे घर वगैरे आवरून घेतलं। तर ही बघा माझी छोटीशी सजावट। आणि हे बघा इथे अशी छान असं छोटीशी मी बांगड्यांची गव्हाची रांगोळी काढली, ब्लाऊज पीस ठेवला आणि त्यावर मस्त असे दागिने ठेवले आणि दोन्ही साईडनी समया लावलेल्या आहेत। तर असं माझं छोटंसं असं मस्त छान डेकोरेशन मी केलेलं होतं आणि मस्तपैकी रांगोळ्या वगैरे पण काढून घेतलेल्या होत्या। तर हे बघा असं छान आवरलेलं आहे मी घर आज। आणि इथे मी अशा प्रकारे रेडी झाली होती। तर छान ग्रीन कलरची साडी पण हिरव्या कलरची साडी पण मी नेसले आणि त्यावर मोत्याचे दागिने, अंबाडा आणि गजरा वगैरे। तर अशा प्रकारे मी छान साधी सिंपल मस्तपैकी आज महाराष्ट्रीयन लुक केला होता। आणि ही बघा ही छान अशी सुंदर मी रांगोळी पण काढलेली आहे। मला रांगोळी काढायला तर खूपच आवडते आणि मी रांगोळीचे क्लास पण केलेले आहेत तसे। पण आता कसं आहे रांगोळीचं तेवढं आपल्याला रांगोळी मिळत नाही, तर मग मी अशी छोट्या जितक्या रांगोळी आहे तेवढ्याच्यात ॲडजस्ट करते। आणि आवरून झाल्यानंतर थोडा उजेडच होता, तर मस्त मी असे फोटो वगैरे काढून घेतले आणि दिशानेच माझे फोटोशूट केलेले आहे। आणि इथे आता संध्याकाळची वेळ झाली होती, 6:30 वाजले होते। तर मग मी आता समया लावून घेते आणि बऱ्याचशा बाया हळदी कुंकाला यायच्या होत्या, सुरुवातच व्हायची होती तशी हळदी कुंकाला कोणीच आलेलं नव्हतं। तर म्हटलं चला आता आपलं सगळं आवरलेलं आहे, फोटो वगैरे काढून झालेले आहेत, तर आता मस्तपैकी आपण समया लावून घेणार आहोत। आणि इथे मी समया लावायला घेतल्या। इथे असं छान डेकोरेशन केलं होतं आणि तिथे सर्व तिळगुळ वगैरे हळदी कुंकाचे करंडे आणि वाण वगैरे असं ठेवलं होतं। तर अशा प्रकारे छान सजवलं। इथे तिळाचे लाडू एक साईडला आणि एक साईडला छान हलवा वगैरे ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे छान असं डेकोरेशन वाटत आहे। तर आता बऱ्याच महिलांची हळदी कुंकाची तयारी सुरू आहे। हे बघा इथे छोट्या छोट्या मला पतंगा पण तयार करून दिल्या होत्या गौरीनी। तर ह्या घरीच बनवलेल्या पतंग आहेत, खूप सुंदर वाटत आहेत ना, गौरीनी बनवलेले आहे। आणि हे बघा मी छान असे फोटो पण काढले, थोडेफार फोटोशूट केले। इथं छान अशी पालकाची पेस्ट बनवून भाजी असं पातळ हे केलेली आहे मी, पालक गरगट्टा म्हणतात त्याला। तर आणि इथे राईस बनवणार आहे, व्हेज पुलाव। त्यासाठी इथे लसूण निसून घेतला आहे, कांडून घेते आणि मिरची, गाजर, इथे राईस लावलेला आहे कुकरमध्ये करून घेते करून। तर आता मी लसूण छान असं ठेचून घेते आणि पटकनच व्हेज पुलाव बनवणार आहे दिशासाठी। दिशाला खूप भूक लागलेली आहे, आमच्या दिशाचा आता जेवायचा टाइम झाला। पुढे विचारा कृष्णाच्या बासरीचा राधालय होता भास, म्हणून श्रावणांना देते मी लाडवाचा घास। आता सुरू आहे का त्यांचं? तिकडे गेलेलं आहे का फोटो? जेवण आलं तर तुमच्या शाळेला उपमा जेवण मिस करत असतो पण काय आम्हाला म्हणजे आम्हीच जास्त वेळ लागते। हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आहे नाही गुडाचा गजा मारापाशी बी आहे, सगळ्याला दिले केक पिसे वाटले का मग? हां मी टेस्ट करतोय पहिले। मी पहिले फर्स्ट थांब ना ग, हे चांगलं आहे।